नमस्कार मित्रांनो, मी कोकणी आशात तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता की समोरूनच महाडवाडी घेऊन येते. गावकरी घेऊन येत आहेत. एकदम ढोल ताशाच्या गजरात ढोल ताशा वाजवत महाडवाडी नाचवत तसे आणतायत. हा कोणा एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. सर्व गाव जेव्हा असेल तेव्हा सर्व काम होऊ शकतं. बघा ढोल वाजवत सर्व. आम्हाला तोडताना भेटलं नाही, जरा उशीर झाला. काल रात्री जागरण झाल्यामुळे उशीर उठलेला पण आलेला. बघा किती मंडळी आहे. वेजुळी गावची सर्व मंडळी महाडवाडी घेण्यासाठी आली. जल्लोष बघा तुम्ही असा पांड्यामध्ये तुम्ही कसं विचारतात ऐकत राहा शेवटपर्यंत. रस्ता चढ लागला आहे त्यामुळे थोडा स्लो येत आहेत. ही माझ्या बघता तुम्हाला कोकणातच बघायला भेटत. ही बघा महाडवाडी नेताना ही माझ्या घ्यायची असेल तर फक्त कोकण बस. गावातच यावं लागेल, कारण ओढलावी ती अशी जीवाला गावाकडची मात. माडवाडीने याला आपल्या शिमग्याची आणि पोरं काय मजा करतात. लोड आलाय कसं बोंबलताय. तर माडवाडी आणून झाले. होमाच्या खड्डा होमाच्या खड्ड्याजवळ नेऊन ठेवलेली आता नाश्त्याची वेळ झाली. तर सर्व पाणी वगैरे दम खातात, नाश्ता खातात. बघा चहा वगैरे सर्व पिते, जरा आराम करते. थोड्या वेळाने त्या खड्ड्यामध्ये माड उभा करण्यात येते. आपण बघूया थोड्या वेळाने. आता नाश्त्याचा टाईम झाला. बघा सर्व गावकरी मंडळी बसले. तर आता आपण बघूया माड कसा उभा केला जातो. तर बांबूच्या साह्याने आणि रशीच्या साह्याने कसा पद्धतीने माड उभा केला जातो तो आपण आता बघूया. तर बघू शकता मोठा खड्डा आहे. तर त्यामध्ये एक छोटासा खड्डा आहे. त्या छोट्याशा खड्ड्यामध्ये तो माड उभा करायचा असतो. छोटा खड्डा. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने माड उभा केला जातो. बघा कशा पद्धतीने सर्व मोठी मोठी लोक मागच्या साईडला आहेत, खालती पण थोडी लोक आहेत. कारण हा काम एकट्याने होण्यातला नाही, कारण त्या कामासाठी सर्व गाव एकत्र असावं लागतं. माझी अशी काढ ना थोडीशी बारकीची अशी व्हिडिओ काढताना अशी मी चालतो काय अशी माझी काढ. अरे घ्या स्टोरेज फुल झाला. तर बघू शकता की कशा पद्धतीने माळवाडीला कशा बांधून कशी उभी केली जाते ती बघा. बांबूच्या साह्याने, रशीच्या साह्याने. तर अशा पद्धतीने ही माळवाडी उभी केली जाते बघा.
बघू शकता की मारवाडी केवढी उंच आहे ती वरपर्यंत बघू शकता. 2 खांद्यांची मारवाडी आहे. आपण लावून द्या. तर आता अशा प्रकारे तो उभा करून झालेला होता. आता त्याच्या मागे हे शिव म्हणजे कावला बोलतात ते टाकून ते टाकतात. कशा पद्धतीने लावला जातो. एक 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 व्यवस्थित पहिलं सुरुवातीला लावावं लागतं. तर सर्व मंडळी मनापासून काम करतायत. गावकरी बघा सर्व मंडळी ते शिव लावत आहेत. जे आपण 20-30 दिवस अगोदर तोडून ठेवलेले होते ते आता लावत आहेत. ते चांगल्या प्रकारे सुकले आता सर्व लावत आहेत. हे काय जे काम करतायत ना त्या कामाला तोड नाही. मागत थांबा एकामेकाच्या लावा खालती. आम्ही व्हिडिओ लावलेला आहे. हो तर अशा पद्धतीने हा शेव लावायचा काम पूर्ण होत आला. सर्व शेव लावून झाले. कसं आता दिसतोय बघा. अशा पद्धतीने राहिले गेलेलं लावत आहेत. आता झाला. आता गवत लावून त्याला सजवण्यात येईल. बघा कशा पद्धतीने गवत फेकतात. बघा काय कशी गवत न्यायची भांडणं चालू आहे इथं. तर बघू शकता कशा प्रकारे गवत लावला जातोय. एक एक सर्व पोरं मिळून सर्व थोडा गवत लावतायत. फेकतायत कारण तो गवत तिथं धरून राहावा म्हणून फेकतायत. तरी पण गवत खाली पडतोय. आता वरती गवत नाही पोचलं त्यामुळं गवताला भारं बांधून गवत फेकतायत. बघा वरती एकदम टोकावर गवत पोचला नाही म्हणून फेकतायत गवत. बघा कशा प्रकारे फेकला जातो गवत. एक मजा मस्ती करत करत काम सर्व पुरं करतायत. एक आनंद घेत कारण हा आनंद कोकणात बघा कशा पद्धतीने खांद्यावर पाय देऊन गवत वरती ढकलण्यात येतोय. बघू शकता की आता आपला होम झालेला आहे तयार. बघा मागे बाजूला आणि सकाळी ठीक 5 वाजता होम आपला चालवणार लागणार आहे. सगळ्यांनी लवकर या. लवकर या मंदिराजवळ. हा बघा होम सजून झालाय.